Hello guys, welcome back to our channel Cherry Your Style. This is ओके. तर आज आपण बनवणार आहोत दह्याचा चटका. आता दह्याचा चटका म्हणजे काय, म्हणजे फोडणी बनवायची एक आणि नंतर पण ती दह्यामध्ये टाकायची. ओके, तर मी त्यासाठी लागणारं तुम्हाला साहित्य दाखवते. दही घेतलेलं आहे. ओके, त्यानंतर खूपसा म्हणजे 4 कांदे कापून घेतलेत मी एवढ्या दह्यासाठी. कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे कमी तिखटवाली, भरपूर असा कढीपत्ता, मीठ, हळद आणि जिरं आणि हिंग एकत्र, बस एवढंच याच्यासाठी लागतं. तर आता मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे दह्याचा चटका. आता आपण स्टार्ट. तेल टाकणार आहोत 2 ते 3 पळ्या, कारण ह्याला ना तेल थोडंसं जास्तच लागतं. थोडंसं तेल जास्त लागतं. तेल चांगलं तापू द्यायचंय. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि हिंग टाकायचं आणि चांगलं तडतडू द्यायचंय बरं का. मोहरीचा आवाज बंद होईपर्यंत तिला तडतडू द्यायचे. छानपैकी मोहरी तडतडू द्यायची. छान तडतडायला लागली आणि मोहरीचा वासही हिंगासोबत खूप छान येत आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत हिरव्या मिरच्या. जर तुम्हाला तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही तिखट हिरव्या मिरच्या घेऊ शकता. आणि मिरचीसोबत आपण घालणार आहोत कढीपत्ता. मिरची छान लाल झाल्यानंतर किंवा थोडीशी शिजल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत हा भरपूरसा कांदा. आणि कांद्यामध्येच मी मीठ घालून घेणार आहे, कारण मीठ घातल्याने कांदा पटकन लाल होतो. आता हे एक एक सोडून घ्यायचे आणि कांदा छान परतून घ्यायचा. बघा, हा कांदा मस्त असा लाल झालेला आहे. आता यामध्ये आपण घालायची आहे हळद. हळद घालून छानपैकी कांदा हा एकजीव परतून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा. गॅस बंद करून झाल्यानंतर यामध्ये आपण चिरून घेतलेली भरपूरशी कोथिंबीर घालायची आहे. छान अशी हे बघा, छान असं मी परतून घेतलेलं आहे कोथिंबीर. आता ही कोथिंबीर आहे ना ह्या गरम कांद्यामध्ये आहे ना शिजून जाईल, थोडीशी शिजून जाईल, थोडीशी कच्ची राहील. आपल्याला अशीच हवी आहे कोथिंबीर. हे जे आपण बनवलेलं आहे हे एकदम थंड होऊन द्यायचंय. थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपण थंडगार दही मिक्स करायचं आहे आणि मग भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर ह्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. आता आपली फोडणी एकदम थंडगार झालेली आहे. त्यामध्ये आता आपण हे दही टाकून घेणार आहोत. पूर्ण दही टाकणार आहे.
आणि हलक्या हाताने हे सगळं मी हलवून घेणार आहे. दिसत नाही. हे बघा असं छान हलक्या हाताने. हे जास्त हलवायचं नसतं, दही तसंच राहिलं पाहिजे, फक्त फोडणी त्यामध्ये मिक्स व्हायला हवी. बस. आणि हे आता खाण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला अजून काय बघायला आवडेल. थँक्यू. काय घाई आहे? पप्पा आपल्याला टेस्ट करून सांगेल की दह्याचा चटका कसा झालाय. ओके, पप्पा आपल्याला टेस्ट करून सांगणार आहेत की दह्याचा चटका कसा झालाय. मस्त, मला पाहिजे तसा. आवडला? आवडला. थँक्यू.